कसं आहे की डोंबिवली शहरामध्ये विविध ठिकाणी काँक्रीटची कामं सुरू आहेत. त्याच धर्तीवरती पाथर्ली रस्त्यावर पण काँक्रीटचं काम सुरू आहे आणि ते कलवटचं काम करत असताना JCBच्या सहाय्याने ते कलवट तोडण्यात, जुना जो कलवट होता तो तोडण्याचं काम चालू होतं. परंतु ते तोडत असताना निष्काळजीपणा केला गेला कंत्राटदाराकडून आणि महानगर गॅसची एक लाईन त्याच्यामध्ये तुटली आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये तो गॅस पसरला. नागरिक भयभीत झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोलीस, अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या लोकांना पाचारण करण्यात आलं. ते नशीब चांगलं की ते लवकर आले आणि त्याच्यामुळे पुढची संभाव्य दुर्घटना जी आहे ती टळली. पण याच्यामध्ये दोष हा कंत्राटदाराचा आहे आणि यांचं आपापसात कोऑर्डिनेशन नाही. म्हणजे KDMC बरोबर नाही, पाणी खात्याबरोबर कोऑर्डिनेशन नाही, महानगर गॅस बरोबर कोऑर्डिनेशन नाही आणि MSEB बरोबर कोऑर्डिनेशन नाही. आणि हे असल्या कारणाने दरवेळेला MSEBची लाईन कधी मारली जाते, कधी महानगर गॅसची लाईन मारली जाते, कधी पाण्याची लाईन तुटली जाते आणि याचा नाहक त्रास या उन्हाच्या सीझनमध्ये, गरमीच्या सीझनमध्ये नाहक त्रास हा सभोवतालच्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे आम्ही त्यांना इशारा देतो आहे की पुढच्या वेळेला जे काही तुमचं काम असेल, करत असाल, त्यावेळेला आपापसामध्ये कोऑर्डिनेशन प्रॉपर ठेवा. अन्यथा जे काय होईल याच्यापुढे तुम्हाला मार खावा लागेल आणि हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मार खावा लागेल. याची जबाबदारी पण तुमचीच असेल.